दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे उत्सव. दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे उत्सव. या उत्सवात आपल्यासोबत आहे साहित्य उत्सव. दीपोत्सव दिवाळी अंकात ऐकूयात दीपावलीच्या आजच्या दिवसाचं महत्त्व. लेखक आणि सादरकर्ते दिनेश महाजन. तंत्रसहाय्य शुभम देशमुख. साहित्य उत्सव परिवारातील या पहिल्या दीपोत्सव या ध्वनिमुद्रित दिवाळी अंकामध्ये मी दिनेश महाजन सर्वांना नमस्कार करतो. सर्व बंधू भगिनींना आजच्या दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा. आज दीपावली, दीपावलीचा मुख्य दिवस. दीप आणि आवली म्हणजे दिव्यांची रांग असा या दिवाळीचा थोडक्यात अर्थ आहे. 14 वर्षाचा वनवास संपून प्रभू श्रीराम आजच्याच दिवशी, दिवाळीच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी अयोध्येला परत आले आणि त्यांच्या स्वागतासाठी खूप मोठ्या प्रमाणावर जो दीपोत्सव केला गेला तोच हा आजचा दिवस. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये वसुबारस म्हणजे अश्विन वद्य 12वी तिथी म्हणजे द्वादशी, नंतर अश्विन वद्य त्रयोदशी म्हणजे धनत्रयोदशी, चतुर्दशी म्हणजे नरक चतुर्दशी, तसंच आज अमावस्या. आज अमावस्याच्या दिवशी दिवाळीचा मुख्य समारंभ असतो. त्याच दिवशी लक्ष्मीपूजनसुद्धा केलं जातं, म्हणजे आजच्याच दिवशी लक्ष्मीपूजनसुद्धा केलं जातं. कार्तिक प्रथम दिनी बलिप्रतिपदा आणि कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज असा एकंदरीत 6 दिवसाचा दिवाळीचा उत्सव सध्या आपल्याकडे चालू आहे. त्यातील अतिशय प्रमुख लक्ष्मीपूजनाचा आजचा दिवस. आज सकाळी अभ्यंगस्नान केलं जातं आणि सायंकाळी लक्ष्मीचं पूजन केलं जातं. त्यामध्ये लक्ष्मी प्रतिमा, कुबेर प्रतिमा, विष्णू प्रतिमा हे सगळं ठेवून धने, गूळ, बत्तासे, साळी तसंच खव्याचा नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. आज स्वच्छता करण्यासाठी जो झाडू असतो तो झाडू मुद्दाम खरेदी केला जातो आणि त्या नव्या झाडूची देखील पूजा केली जाते. यातून सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व हेच आहे की स्वच्छता ही महत्त्वाची आहे, जी आज अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचं आपल्याला या करोनाच्या काळामध्ये देखील माहीत झालेलं आहे. पण आपल्या पूर्वजांना ते खूप पूर्वीपासून माहीत होतं. स्वच्छता जिथे असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. आजच्या दिवशी इतिहासामध्ये विष्णूने बलीच्या दरबारातून सर्व देवदिकांना मोकळं केलं होतं. तो हा आजचा दिवस. आजच्याच रात्री म्हणजे लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी रात्री काही भागामध्ये मुद्दाम घरातला कचरा हा काढला जातो. त्या कचऱ्याची देखील पूजा केली जाते. म्हणजे अमंगल जे घरात आहे ते बाहेर टाकायचं आणि लक्ष्मी पूजन करून लक्ष्मीला प्रसन्न करायचं. आजच्या दिवशी व्यापारी लोक देखील खूप मोठ्या आनंदामध्ये आणि मोठ्या थाटामाटामध्ये लक्ष्मीपूजन करत असतात. सर्वांना जे क्षुधा पीडित आहेत त्यांना त्यांची क्षुधा शांत करण्याच्या दृष्टीने आज त्यांना काही दान दिलं जातं, विशेषत्वाने ब्राह्मण मंडळीला. तसंच ज्यांना गरज आहे अशांना देखील आपल्या आनंदामध्ये सहभागी करून घ्यावं अशा प्रकारची अपेक्षा आज आहे. सायंकाळी लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते. ज्या घरातील वातावरण अतिशय शुद्ध आहे, मंगल आहे, शांतता आहे, जेथील पुरुष अगदी नियमाने वागणारे आहेत, कुशल आहेत, अशा ठिकाणी आणि जिथल्या स्त्री पतिव्रता आहेत अशा ठिकाणी लक्ष्मीला वास करणं हे जास्त
आवडत असतं. त्यामुळे आज जागरण करून लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी लोक जागरण करतात आणि लक्ष्मीचं पूजन करून तिचं मनोभावे स्वागत करतात. तसा हा दिवाळीचा सण तुमच्या आमच्या आनंदामध्ये अधिक भर टाकत जाओ. सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.